नगर तालुक्यामध्ये अतिवृष्टीने वाळकी, खडकी, खंडाळा, अकोळनेर या गावांमध्ये शेतीसह अनेक घरांचे नुकसान झाले आहे। आज खासदार निलेश लंके यांनी अधिकाऱ्यांसमवेत वाळकी, खडकी, खंडाळा या ठिकाणी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले असून सरसकट पंचनामे करून तुटपुंजा मदतीऐवजी सरकारने पूरग्रस्तांना भरीव मदत करण्याची मागणी देखील यावेळी खासदार निलेश लंके यांनी केली। वाळकी भागामध्ये पाहणी केल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय परिसरात खासदार निलेश लंके यांनी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत जनजीवन सुरळीत होण्यासाठी लवकरात लवकर कामे मार्गी लावण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत। 1-2 दिवसापूर्वी म्हणजे बऱ्याच आम्ही ज्येष्ठ लोकांशी चर्चा केली। 100 वर्ष असा पाऊस झाला नाही, एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला म्हणजे ढगफुटी थोडक्यात झालेली आहे। त्यामुळे इतकं नुकसान झालेलं आहे। शेतीमालाचं तर नुकसान झालंच, लोकांचं जमीन दोस्त झालेत, पण आमच्या पशूंची सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। म्हणजे आमच्या गाया वाहून गेल्या, लोक सुद्धा बचाव कार्य आल्यामुळे लोकांचा जीव वाचला। पण ज्या शेतकऱ्यांनी आपल्या आयुष्यभर कष्टातून काहीतरी रोजीरोटी उभी केली ते सगळं धूळदान झालेले। शेतीमालाचं नुकसान झालं। तुम्ही पाहिलं असं नाही, आमचा जुंदरे मळा आहे, या मळ्यातील लोकांच्या जमिनी वाहून गेल्या। म्हणजे असं वाटतं आता आपण ज्या भागामध्ये उभा आहे, जर तुम्हाला विचारलं तर इथं जमीन होती का नाही, तुम्ही म्हणणार इथं जमीन नाही, इथं वडा होता। अशा प्रमाणात मोठमोठाले वाळूचे खडे वाहून आलेत, इथं काही गाड्या सुद्धा वाहून आलेल्या आहेत। म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले। त्यामुळं शासनाचे काही अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे, पंचनाम्याचं काम चालू आहे। विशेष करून पशुधन अधिकारी पण उपस्थित आहे। बऱ्याच गाया वाहून गेल्या, कारण गाया वाहून गेल्यामुळे तपासत नाही, काही म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली। मदत कशी मिळणार आहे? मी संबंधित मंत्री महोदयांना आणि अधिकाऱ्यांना आता तात्काळ, मी त्या दिवशी सुद्धा मला ज्यावेळेस कळालं मी दिल्लीत होतो, तात्काळ अधिकाऱ्यांना सांगितलं की नुसते पंचनामे करून जमणार नाही। पंचनामे हे एका बाजूने शेतकऱ्यांचं समाधान होतं, पण ते ठराविक कालावधीमध्ये होतं। नुसते पंचनामे करून जमणार नाही, तर त्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे। कारण आपण पाहतो आता बरेच शेतकरी मला इथं सांगतात आमचा पंचनामा झाला, आमचे पंचनामे आणि नुसते कागद काळे करण्यात अर्थ नाही। आता लोकांना मदत मिळाली पाहिजे। मी ज्या वस्तीवर उभा आहे ना, ते लोक 2 दिवस झाले उपाशी, गुरांना सुद्धा चारा नाही। गुरांना चाऱ्याचा तर काही संबंध नाही, लोकांना सुद्धा काहीच नाही राहिलं। आमच्या गावामध्ये मी आता ज्यावेळेस फिरलो, अरे ज्यांनी कर्जातून मोठमोठे दुकानं टाकले, ते पूर्णचे पूर्ण दुकानं पाण्यात वाहून गेलेले। म्हणजे लोकांकडे काहीच आधार नाही राहिला। त्यामुळे शासनाने आता लोकांना मदत करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। पण किराणा वाटप करणार आहे असं समजतं, काय सांगा? आम्ही किराणा वाटप करणार याचा अर्थ आम्ही काही उपकार करीत नाही, आम्ही आमचं कर्तव्य पार पडतो। तर लोकांना काहीच नाही ना, आम्ही घरी सकाळी फुगून यायचं, पोटभर खाऊन यायचं, त्या बिचाऱ्यांचा पण पोटाचा विचार केला पाहिजे। त्यामुळे आता मी माझ्या पद्धतीने काही किराण्याचे किट वाटप करणार आहे। गुरांच्या चाऱ्याला पण गाड्या बोलवलेल्या आहे। ठीक आहे, आम्ही आमच्या पातळीवर करतो, पण शासनाची भरीव मदत मिळाली पाहिजे। मी आता CM साहेबांशी पण फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा संपर्क झालेला नाही। संध्याकाळपर्यंत त्यांच्याशी सुद्धा संपर्क करून या सगळ्या गोष्टीची मी त्यांना त्या ठिकाणी माहिती देणार आहे। त्या खडकीला 10 मिनिटं जर आमच्या त्या ठिकाणच्या तरुण सहकार्यांनी स्वतःच्या जीवाचा विचार न करता स्वतः सराटे टाकून पाण्यात गेले आणि ते 8 लोकांचा जीव वाचला। लहान लहान मुलं होती। 10 मिनिटं जर मदत त्यांना लेट पोचली असती ना, तर ते 8 लोक गेले असते। म्हणजे जीवाची पर्वा न करता आमच्या काही सहकार्याने, त्यामध्ये पोलीस दलातील काही अधिकारी होते, त्यांनी सुद्धा कुठला विचार न करता स्वतः पाण्यात गेले। म्हणजे आमचं खडकी असो, आमचा सारोळा असो, अकोळनेर असो, कांबरगाव, भोरवाडी, एक इकडल्या बाजूला आमच्या नगर तालुक्यातले काही गाव आहेत, या सगळ्या गावांचं अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे।